श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो. श्री संत गजानन महाराजांना माझा नमस्कार असो. ईशावास्य उपनिषदाचा अर्थ सर्वसामान्य लोकांना कळावा म्हणून दासगणू महाराजांनी त्यावर ओवीबद्ध टीका लिहिली. वेद आणि उपनिषदात गूढ आत्मबोध आहे. त्याचे रहस्य कळले नाही तर त्याचा आनंद घेता येत नाही. एखाद्याने मी ज्ञानी आहे, मी शहाणा आहे असे म्हणून त्याचा अर्थ लावण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते त्याला शक्य होत नाही. कारण गुरुकृपेशिवाय यातील रहस्य प्रकट होत नाही. दासगणूंच्या ईशावास्यावरील टीकेचे विद्वज्जनांनी स्वागत केले. या टीकेने दासगणूंची ईशावास्य मराठीत आणण्याची इच्छा पूर्ण झाली. पण त्यातील एका तत्वाविषयी त्यांच्या मनात शंका होती. त्या शंकेच्या निरसनार्थ त्यांनी अनेक पंडितांशी चर्चा केल्या, पण त्यांचे समाधान झाले नाही. काही दिवसांनी दासगणू शिर्डीत आले. ते दर्शनास आले असता बाबांनी त्यांना विचारले, "कोठून आलास? सर्व काही ठीक आहे ना?" दासगणू म्हणाले, "आपल्या कृपा आशीर्वादाने सर्व कुशमंगल आहे. पण ईशावास्य उपनिषदातील एक शंका राहिली आहे. ती दूर होईपर्यंत मला समाधान वाटणार नाही. आपण त्या शंकेचे निरसन केले तर माझे ग्रंथाचे परिश्रम सार्थकी लागतील. ती शंका आपणास माहीतच आहे. तरी कृपा करून तिचे निवारण करा." ते ऐकून बाबा म्हणाले, "तुझी शंका अवघड नाही. काकांची मोलकरीण सुद्धा तिचे निवारण करीत." काका म्हणजे हरिनारायण दीक्षित. ते मुंबईत पार्ल्याला राहत होते. तेथील लोक त्यांना भाऊसाहेब म्हणायचे. बाबा त्यांना काका अशी हाक मारत. त्यामुळे ते शिर्डीमध्ये काका म्हणून प्रसिद्ध झाले. उपनिषदातील शंका काकांची मोल करीन दूर करील, हे वाक्य बाबांच्या मुखातून ऐकून दासगणूंना मोठे कुतूहल वाटले. ते विचार करू लागले, ती मोलकरीण माझ्या शंकेचे कसे निवारण करणार? जे मला जमले नाही, जे विद्वज्जनांना सांगता आले नाही, ते ती सांगणार हे मोठे आश्चर्यच म्हणायचे. पण बाबांचा शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य. त्यांनी जे सांगितले तसेच होणार. तेव्हा आपण त्याची प्रत्यक्ष खात्री करून घेतलेली बरी. दासगणूंना शंका निवारण्याची उत्कंठा लागली होती. ते त्वरेने मुंबईस आले. पार्ल्याला काकासाहेबांच्या घरी मुक्कामच राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी विश्रांती घेत असताना त्यांना गाण्याचे मंजूळ स्वर ऐकू आले. ते गीताचा अर्थ लक्षपूर्वक ऐकू लागले. त्यातून त्यांच्या शंकेचे समाधानकारक उत्तर मिळाले. ते अगदी प्रसन्न झाले. ऐकता ऐकता त्यांची तंद्री लागली. गाणे संपले तसे ते भानावर आले व स्वतःशीच म्हणाले, "ही मुलगी आहे तरी कोण? हिच्या गायनाने ईशावास्य उपनिषदातील ती शंकाच दूर झाली. हिच्या असंस्कृत वाणीतील शब्दांनी श्रुतीच्या अर्थाची खूण पटवली. मला पडलेले कोडे तिने सहज उलगडून दाखविले. तिला आपण पाहिलेच पाहिजे." ते उठून बाहेर आले. त्यांना कुणब्याची एक मुलगी काकांच्या मोरीवर भांडी घासताना दिसली. फाटक्या वस्त्रातील त्या मुलीला पाहून त्यांना वाईट वाटले. त्यांनी मोरेश्वर विश्वनाथ प्रधान यांना तिच्यासाठी नवीन कपडे आणावयास सांगितले. ते त्या मुलीला दिले. ते कपडे पाहून तिला खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी नवीन कपडे घालूनच ती काकांकडे आली आणि खूप खेळली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी ती पुन्हा फाटक्या कपडे घालूनच कामाला आली. त्यावेळी नवीन कपडे घातल्यावर तिच्या चेहऱ्यावर जो प्रसन्नतेचा भाव होता तसा आताही होता. कपडे बदलले तरी तिच्या आनंदात काही फरक पडला नाही. तिला सुखदुःखात सारखीच समाधानी पाहून दासगणूंना या सर्व मनाच्या भावावस्था आहे. मन हेच सुखदुःखांना कारणीभूत आहे याची खूण पटली. ईशावास्याचे रहस्य तिच्या कृतीतून अधिक चांगले कळले. श्री बाबांनी दासगणूंना उपनिषदातील शंकेचा अर्थ सहज सांगितला असता, पण शब्दांनी किती सांगितले तरी तत्वबोध होत नाही, तर ते प्रचितीची यावी लागते. ती येण्यासाठीच बाबांनी त्यांना दीक्षितांकडे पाठविले होते. एक प्रांताधिकारी होते. त्यांना साधू संतांच्या दर्शनाची आवड होती. जमिनीच्या मोजणीसाठी ते गावोगावी जात असत. तेथे कोणा सत्पुराविषयी ऐकले तर वेळात वेळ काढून त्याचे दर्शन घेत. एके दिवशी काही मोजणीदारांना बरोबर घेऊन ते बेळगाव निकट वडगावी गेले होते. त्या दिवशी तेथेच मुक्काम करायचा असल्याने ते गावातील एका सत्पुरुषाच्या दर्शनाला गेले. ते सत्पुरुष निश्चलदास लिखित विचारसागर नावाचा ग्रंथ वाचत होते. त्यांचे दर्शन घेतल्यावर अधिकाऱ्याने निघण्याची अनुज्ञा मागितली. तेव्हा त्या सत्पुरुषाने स्वतःच्या हातातील ग्रंथ त्यांना दिला व म्हणाले, "तुम्ही या ग्रंथाचे अध्ययन करा. त्याने तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. तुम्हाला एका थोर पुरुषाचे दर्शन होईल. ते तुम्हाला अनुग्रह देतील, परमार्थाविषयी मार्गदर्शन करून तुमचे समाधान करतील." अधिकाऱ्याने तो ग्रंथ अत्याचाराने आपल्या मस्तकी लावला आणि त्यांचा निरोप घेतला. पुढे त्या अधिकाऱ्याची कल्याणला बदली झाली. तेथे त्यांचे साई भक्त नानासाहेब चांदोरकरांशी भेट घडून आली. त्यांच्या तोंडून बाबांची कीर्ती ऐकून त्यांनाही आपण शिर्डीत दर्शनात जावे असे वाटू लागले. त्यांना नानासाहेबांना आपली इच्छा सांगितली. काही दिवसांनी नानासाहेब शिर्डी जाण्यास निघाले. त्यांनी त्या अधिकाऱ्याला, "तुम्ही माझ्याबरोबर चला" असे सांगितले. ते म्हणाले, "नानासाहेब,
माझी शिर्डीस येण्याची खूप इच्छा आहे, पण काय करू? ठाण्याच्या दिवाणी कोर्टात त्याच दिवशी एका खटल्याची सुनावणी आहे, त्यामुळे मला येता येणार नाही. नानासाहेब म्हणाले, चला हो, बाबांपुढे त्या खटल्याचे काय? ते सर्व पाहून घेतील. तुम्ही त्यांच्यावर भार टाकून निघा. पण त्यांना नानासाहेबांचे म्हणणे पटले नाही. ते म्हणाले, नानासाहेब, कोर्टाचे कामकाज आपणास माहीतच आहे. तारीख चुकली तर नंतर निष्कारण हेलपाटे घालावे लागतील. नानासाहेबांनी त्यांना खूप समजावले, पण खटल्याचा निकाल लागला की मी निश्चिंतपणे बाबांच्या दर्शनास येऊ शकेन असे म्हणून त्यांनी जाणे टाळले. नानासाहेब एकटे शिर्डीस गेले. त्या दिवशी ठाण्यास गेलेला तो अधिकारी कोर्टाचे कामकाज न झाल्यामुळे पुढील तारीख घेऊन परतला. खटल्याचे काम पुढे गेले, त्या पायी शिर्डीत जाणे राहिले. आपण नानासाहेबांचे ऐकले असते तर बरे झाले असते, या विचाराने ते निराश झाले. मग आपण आता शिर्डीस निघालो तर तेथे नानासाहेब भेटतील आणि बाबांचे दर्शन होईल असा विचार करून ते तात्काळ निघाले. दुसऱ्या दिवशी प्रांताधिकारी शिर्डीस पोहोचले. तेथे नानासाहेबांची भेट झाली नाही. ते त्याआधीच तेथून निघाले होते. मग ते चौकशी करीत मशिदीत आले. त्यांनी बाबांचे दर्शन घेतले. तेव्हा साईनाथ म्हणाले, त्या कानडी अप्पाचा विचारसागर वाचला का? त्याचे सांगणे म्हणजे रेड्यावर बसून घाट चालणे. इकडची वाट बिकट आहे. ती चालून जाणे सोपे नाही बरं. इथे अपार कष्ट आहेत. बाबाचे बोलणे ऐकून त्या अधिकाराला वडगावच्या सत्पुरुषाची आठवण झाली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे साईनाथच आपल्याला उपदेश करणार आहेत हे त्यांच्या लक्षात आले. ते म्हणाले, बाबा, माझ्यावर कृपा करा. मी आपणास शरण आलो आहे. या पामराला पदरात घ्या. बाबा म्हणाले, आप्पाने ग्रंथरूपाने सांगितलेले सर्व खरे आहे, पण ते जेव्हा प्रत्यक्ष आचरणात उतरेल तेव्हाच तुझे मनोरथ पुरतील. मग बाबांनी त्याला ब्रह्मज्ञानी गुरु शिवाय पुस्तकी ज्ञान काही उपयोगाचे नाही असे सांगून परमार्थ मार्गावर ग्रंथाचे वाचन, श्रवण, मनन आणि प्रत्यक्ष आचरण आदी गोष्टींचे किती महत्व आहे हे समजावून सांगितले. त्यांनी बाबांच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून परमार्थ मार्गाची वाटचाल सुरू केली. अनंत पाटणकर नावाचे एक गृहस्थ पुण्यात राहत असत. त्यांनी वेद उपनिषदांसह अनेक ग्रंथांचा अभ्यास केला होता. एवढा अभ्यास करूनही त्यांच्या मनाला समाधान नव्हते. एके दिवशी ते शिर्डीत आले. त्यांनी मशिदीत जाऊन श्री बाबांचे दर्शन घेतले व म्हणाले, बाबा, मी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला, वेद उपनिषदांचे अध्ययन केले, शास्त्रांचे पुराणांचे श्रवण केले, पण मला समाधान लाभले नाही. जोपर्यंत हे मन शांत नाही तोपर्यंत माझे अध्ययन, श्रवण व ज्ञान व्यर्थ आहे असे मला वाटते. आपण ब्रह्मज्ञानी आहात. आपली कीर्ती ऐकूनच मी येथे आलो आहे. कृपा करून मला मार्गदर्शन करा. माझे मन स्थिर होईल असा आशीर्वाद द्या. पाटणकरांची तळमळ पाहून बाबांना दया आली. ते म्हणाले, एक सौदागर आला होता. त्याच्या घोड्याने 9 लेंड्या टाकल्या. सौदागराने तत्परतेने त्या सर्व लेंड्या एका कापडात घट्ट बांधून घेतल्या. त्यामुळे त्याचे चित्त एकाग्र झाले. बाबा पुढे काही बोलले नाही. पाटणकरांनी बाबांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. त्यावर खूप विचार केला, पण बोध होईना. त्यांनी दादा केळकरांना याचा अर्थ विचारला. ते म्हणाले, बाबांना यातून काय सुचवायचे आहे ते मला नेमके सांगताही येत नाही, पण त्यांच्याच प्रेरणेने जे काही थोडा बहुत अर्थबोध होतोय तेवढा सांगतो. घोडा म्हणजे ईश्वराची कृपा आणि 9 लेंड्या म्हणजे 9 विधा भक्ती. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य व आत्मनिवेदन याद्वारे श्रद्धापूर्वक भक्ती केल्याशिवाय आणि स्वतःला त्या परमेश्वराशी जोडल्याशिवाय त्याची कृपा होत नाही. अंतःकरणात भगवंताविषयी प्रेम नसेल, भक्तिभाव नसेल, तर वेदाध्ययन, योग साधना, तत्वज्ञान, जप, तप, व्रतादी सर्व खटाटोप व्यर्थ होय. परमेश्वर भावाचा भुकेला आहे. जो त्याच्यावर मनपूर्वक प्रेम करतो त्याला अन्य साधनांची आवश्यकताच भासत नाही. 9विध भक्ती प्रकारातून कोणत्याही एका साधनाने प्रेमपूर्वक भक्ती केली व सदाचरण ठेवले तरच देव प्रसन्न होतो. भगवत भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. सर्वांविषयी प्रेम व सद्भाव असला की मन आपोआप शांत होते, त्यास स्थैर्य लाभते. सद्भावनेशिवाय मनाचे चंचलत्व जात नाही, समाधानही लाभत नाही. येथे तुम्ही स्वतः सौदागर आहात हे ओळखा. कथेतल्या सौदागराने 9 लेंड्या तत्परतेने उचलून घेतल्या, तशा या 9विधा भक्तींना आपलेसे करा. भक्तीने ज्ञान प्रकट होते, विरक्ती येते, आनंद मिळतो, वृत्ती अंतर्मुख होते आणि आपल्या जीवनाला मोक्षाची वाट सापडते. बाबांनी तुम्हाला प्रेमपूर्वक भक्ती करण्याचा संदेश दिला आहे. दादा केळकरांनी बाबांच्या कथेतील रहस्य सांगितले. ते ऐकून पाटणकरांना अतिशय आनंद झाला. आपण आजपर्यंत अनेक ग्रंथांचा अभ्यास केला, तत्वज्ञान समजून घेतले, पण भगवत भक्ती केली नाही. ईश्वराला काकुळतीने हाक मारली नाही, त्याला प्रेमाने आळविले नाही, म्हणूनच आपल्याला शांती व समाधान मिळाले नाही हे त्यांच्या लक्षात आले. आता आपण मनपूर्वक भगवत भक्तीच करायची असा त्यांनी निश्चय केला. दुसऱ्या दिवशी पाटणकर दर्शनास आले असता बाबा त्यांना म्हणाले, का रे, पदरात किती लेंड्या बांधून घेतल्यास?
त्यांच्या बोलण्यातला रोख लक्षात घेऊन पाटणकर म्हणाले, बाबा आपली कृपा असेल तर मलाही त्या लेंड्या सहज बांधता येतील. बाबा हसले. त्यांनी पाटणकरांना तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील, तुझे कल्याण होईल असा आशीर्वाद दिला. पाटणकरांचे डोळे भरून आले. त्यांनी कृतज्ञतेने बाबांच्या चरणी मस्तक ठेवले. श्री बाबा निंदा, तिरस्कार व द्वेषयुक्त वर्तन अजिबात आवडत नसे. तसा कोणी आढळल्यास ते त्याची कान उघडणी करत. एक वकील दर्शनास आले होते. त्यांनी बाबांचे दर्शन घेतले आणि दक्षिणा घेऊन त्यांच्या सन्मुख बसले. त्यावेळी बाबा एका भक्ताशी बोलत होते. त्यांनी क्षणभर वकिलाकडे पाहिले व त्या भक्ताला म्हणाले, लोक किती लबाड असतात. ते नमस्कार करतात, दक्षिणा देतात आणि मनातून शिवेही देतात. या त्यांच्या वर्तनाला काय म्हणावे? बाबांचे बोलणे आपल्यालाच उद्देशून आहे हे त्या वकिलाच्या लक्षात आले. त्याचा संदर्भही लागला. आपले पूर्ववर्तन आठवून तो मनोमन खजील झाले. मशिदीतून परतल्यावर ते वकील दीक्षितांना म्हणाले, आज बाबांनी माझी चांगलीच कान उघडणी केली. मला कोणाची निंदा न करण्याचा इशाराच दिला आहे. काही दिवसांपूर्वी आमच्या मनसुखांची प्रकृती ठीक नव्हती म्हणून ते रजा घेऊन शिर्डीत येऊन राहिले होते. बोलण्याच्या ओघात वकील मंडळीमध्ये त्यांचा विषय निघाला. त्यांच्याशी माझा फारसा संबंध नसतानाही मी त्यांच्याबद्दल हा मुनसब डॉक्टरांचे उपचार न घेता साईबाबा बरे करतील या आशेने त्यांच्या नादी लागलाय. अशाने त्याची प्रकृती बरी होणार आहे का? त्याच्यासारख्या मोठ्या हुद्द्यावर काम करणाऱ्या उच्च शिक्षिताला हे वागणे शोभत नाही असे बोललो होतो. मी त्यांची व श्री बाबांची निंदाच केली. साईबाबा सर्वज्ञ आहेत. त्यांनी ही गोष्ट जाणली व मला माझी चूक दाखवून दिली. यापुढे मी कुणाचीही निंदा करणार नाही. अशीच एक दुसरी कथा आहे. मथुरादास नावाचे गृहस्थ अंजनवेल या गावी राहत असत. ते नेहमी बाबांच्या दर्शनास येत. शिर्डीत आल्यावर ते सगुन नावाच्या खानावळवाल्याकडे उतरत. एकदा खानावळवाल्याशी गप्पा मारत असताना त्यांनी काही लोकांची निंदा केली. दुसऱ्या दिवशी ते दर्शनाला आले असता श्री बाबा त्यांना म्हणाले, काय हो, त्या सगुन खानवळवाल्याशी किती गप्पा मारल्यात? तो काय म्हणत होता? ते ऐकून मथुरादास वरमले. सगुनाशी झालेल्या गप्पांमध्ये आपण दुसऱ्याची निंदा केली, ती बाबांना आवडली नाही हे त्यांच्या लक्षात आले. यापुढे कोणाची निंदा करायची नाही असा त्यांनी निश्चय केला. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो.